Welcome to our YouTube channel Digital School. प्रिय विद्यार्थियों, आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी पाठ क्रमांक 18 आठवरी बाजार पाहूया। तो देखते यहां पर ऐका म्हणा हा आमचा गाव, हा आमचा गाव आहे मुलांनो। पहा, ही आमच्या गावची टेकड़ी और ये हमारे गाव की टेकड़ी है। यहाँ पर टेकडीच्या बाजूला ओढा आहे। टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे और ये छोटा सा क्या है, मैदान है। तिथे आठवरी बाजार भरतो और यहाँ पर क्या होता है, आठवरे का बाजार और हफ्ते का बाजार यहाँ पर भरता है। भाज्या विकणारे ओळीत बसतात। सई आई बरोबर बाजारात गेली। अब यहाँ पर देखिए ये सही है, यहाँ पर देखिए ये सही आपको नजर आ रही है। ये देखिए, उसको अच्छे से देखिए, ये है सही और ये है उसकी आई, और आई के साथ सही क्या हुई है, यहाँ पर बाजार में आई हुई है। अब देखते कि सई और आई ये दोनों क्या क्या बाजार में खरीदते हैं। कांदे, बटाटे, टमाटे, पालक घेतला। देखिए, कांदे, बटाटे, टमाटे और पालक घेतला। दोघी बाजारात फिरल्या। फुले घेतली, फुगे घेतले, पेढे घेतले। दोघी घड़ी परत निघाल्या। अब देखिए यहाँ पर इन्होंने बाजार में क्या क्या लिए, यहाँ पर कांदे लिए, बटाटे लिए, टमाटे लिए और फिर पालक की भाजी भी लिए। ये देखिए, पालक की भाजी नजर आ रही है आई के यहाँ पर थैली के अंदर, पिशवी मध्ये आईच्या। अब देखिए, दोघी बाजारात फिरल्या। पूरा बाजार ये घूमते हैं, दोनों पूरा बाजार घूमते हैं। और फिर फुले घेतली, फुगे घेतले इसने। ये देखिए, यहाँ पर फुगा भी है, खेलने के लिए फुगा भी उसने लिया है, खरीदा है। फुले भी लिए, उसके बाद पेड़े घेतले और अच्छे अच्छे पेड़े भी मीठे मीठे खाने को इन्होंने लिए हैं। दोघी घड़ी परत निघाल्या। अब देखिए, यहाँ पर आठवरी का बाजार और हफ्ते का बाजार, तुम्हारे गांव का भी बाजार भरता होगा और वहां पर भी तुम अपने मम्मी के साथ, अपने आई के साथ जाते होंगे और ये सब चीजें खरीदते होंगे। अब देखते हैं एक्टिविटी यहाँ पर। तो चलिए एक्टिविटी यहाँ पर हम देखते हैं आगे। अब यहाँ पर कुछ हम प्रश्न उत्तर देखते हैं। ये देखिए, तुमच्या गावात आठवरी बाजार भरतो का? कुठे भरतो? जर तुमच्या गावात आठवरी बाजार जर भरत असेल तर तो कुठे भरतो, हो की नाही, हे तुम्हाला इथे उत्तर द्यायचं आहे। तुम्ही आठवरी बाजारातून काय काय विकत आणता? भाज्या, फळे, हे सर्व आपण जे पण काय घेऊन येतो, कडधान्य, ते इथे आपल्याला उत्तर लिहायचं आहे। पहा, ऐका, म्हणा व वाचा। आता हे पहा, आपण काय काय इथे दिसत आहे, हे पहा, ही आहे टेकडी। ही काय आहे? टेकडी। हे टमाटे, बटाटे, कांदे, पालक, हे काय आहे? पालक। पेढा, हा पेढा आहे, पहा मुलांनो, हा पेढा। ओढा, हा आहे ओढा। ओल म्हणजे एक लाईनीमध्ये। फुले, फुगे, हे पहा। हा बाजार आपण पाहिले होता की टेकडी समोर भरलेला आहे। टमाटे होते बाजारामध्ये, बटाटे होते, कांदे होते, पालक होते। हे आईने घेतले होते सर्व विकत। तिच्या संगती सई पण होती, सईने पेढा घेतला होता आणि फुगे सुद्धा घेतले होते, है ना। आता आपण पुढे पाहूया। हे पहा, जोडीतील शब्द ऐका, सारख्या अक्षरांखाली रेघ ओढा, रेघ ओढलेले अक्षर वाचा। अब देखिए यहाँ पर घरटे, घर, तो यहाँ पे देखिए सेम क्या है, घर, इधर भी घर आता है, देखो घर आता है ना। तो देखिए, घरटे का घ और इधर भी घ आता है, र इधर भी र आता है। फिर छत, छतरी, तो इधर क्या आता है, छ, इसको अंडरलाइन करने का है।
छतरी। खराटा खड़ू, ये देखिए ख ख। वही वहीदा, व इधर वो है ना। उसके बाद देखिए टमाटे बटाटे, तो यहाँ पर देखिए ट है, क्या है ट। उसके बाद फूले फुगे, तो फू और ये फू है ना। पेड़ा ओड़ा, ये देखिए ड़ा और ये ड़ा, इस तरह से। ओड़ा ओल, ये देखिए ओ। इस तरह से हमको अंडरलाइन करने की है। अब ये है पेज नंबर 27 आइए आगे चलते और पेज नंबर 28 देखते हैं। अब ये देखिए ऐका मना, घ छ ख व टे फू डा ओ, इस तरह से आपको पढ़ना है। पहा ऐका समजून घ्या वाचा, तो ये देखिए यहाँ पर मात्रा लगे हुए हैं। ट फिर मात्रा लगे तो टे, फिर काना देखिए ड डा फू घा घी घू घे, तो इस तरह से यहाँ पर आवाज इसकी आती है। पहा ऐका मना वो वाचा। अब ये देखिए खवा छान खेकडा घेवडा वाच वाड वास ओढा खाडी वडी वाहने फुगडी गुलाल एकटा नके छाती थुई थुई छुम छुम छन छन घर घर खाड़ खाड़। इस तरह से आपको क्या करना है, मेरे साथ पढ़ना भी है। चित्रे पहा, नावे सांगा। हे काय मुलांनो, सांगा बरं। कढई, अगदी बरोबर. हे कोण आहे, वाघ. कोण आहे, वाघ. वीट, थवा, पक्ष्यांचा थवा. आणि हे कोण आहे, मुलगी. अतिशय बरोबर उत्तर दिलं आपण. पुढे जाऊया चला. पहा ऐका म्हणा वाचा. हे कुठले फूल आहे, गुलाब. जाई, जास्वंद, चाफा, सदाफुली, शेवंती, हे फुलांचे नावे आहेत. ते मुलांनो आपण वह्यामध्ये लिहून करा, वहीमध्ये. आता पुढे जाऊया आपण. ऐका म्हणा शब्दांची गाडी तयार करा. उदाहरण पहा. वास, सडक, कपाट, टप, पाऊस, सहल, लाडू. ओढा, डाल, लसूण, नथ, थवा. एक, कडक, कान, नाक, कप, पाय, ए. असे आपल्याला शब्दांची गाडी तयार करायची आहे. चला आता आपण पुढे पाहूया. पान क्रमांक 29 वर जाऊया आपण. आता हे पहा मुलांनो, शब्दचित्र, शब्द यांच्या जोड्या लावा. चाफा, तर आपल्याला चाफा समोर इथे जोडी लावायची आहे. शेवंती, गुलाब, हे गुलाब आहे है ना. आता इथे पहा, हे गुलाब असे जोडे लावायचे. चाफा, हे चाफा. शेवंती. तर मुलांनो अतिशय हे तुम्हाला चांगलं काम दिलेलं आहे. ते जास्वंद, सदाफुली, जाई, सदाफुली, हे पहा सदाफुली, हे सदाफुली आहे ना. जाई, तर जाई कुठं आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे. हे पहा जाई, तर जास्वंद, असा जोड्या लावायच्या आहेत. पहा गिरवा लिहा वाचा. हे पहा मुलांनो इथे काय करायचं आहे पाहूया. पहा ट टा टी टू टू टे, ह्यावर आपल्याला काय करायचं आहे, गिरवायचं आहे. इसके ऊपर आपको लिखना है. ड डा डी डू डू डे, च चा ची चू चू चे, छ छा छी छू छू छे. असं आपल्याला काय करायचं आहे, वाचायचं पण आहे आणि त्यावर गिरवायचं पण आहे. घ घा घी घू घू घे, ध धा धी धू धू धे. आता हे पहा, वरील अक्षरांनी सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा. पहा, समजून घ्या, वाचा. हे पहा, फूल, फुले, हे एक आहे म्हणून फूल आहे. हे अनेक आहेत म्हणून हे काय आहेत, फुले. फुगा, फुगे, एक वचन अनेक वचन आपण इथे पाहत आहात. मुलगा, मुलगे, हे एकच मुलगा आहे आणि हे पहा जास्त मुले आहेत म्हणून मुलगे. तर मुलांनो फूल, फुले, फुगा, फुगे, मुलगा, मुलगे. फुगेवाला फुगे घेऊन आला. मी फुगा विकत घेतला. मी
फुले घेतले. वरील शब्द वापरून वाक्य बनवायचं आहे. ते आपल्याला मुलगा उभा आहे, मुलगे उभे आहेत असं. आता आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा. डिस्क्रिप्शनमध्ये डिजिटल स्कूल अँड्रॉइड ॲपची लिंक दिलेली आहे. ॲप डाउनलोड करा. हे ॲप फ्री आहे.